स्थानिक पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे उजनी धरणामधील पाण्याची आवक वाढल्यानं धरणाच्या सांडव्यावरील विसर्ग हा सोमवारी दुपारी वाढवण्यात आलाय। दुपारी 2:30 पासून सांडव्यावरील विसर्ग हा 51,000वरून 70,000 क्युसेक करण्यात आलाय। वीज निर्मिती केंद्रामधून 1,600 क्युसेक पाणी सोडण्यात येत असल्यानं भीमा नदीतील एकूण विसर्ग हा 61,600 क्युसेक झालाय। या वाढीव विसर्गामुळे पंढरपूर, माळशिरस व मंगळवेढा तालुक्यामधील भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांवरील पुराचं संकट हे कायम असून प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलंय। दिवसभरात धरणाच्या पाणीसाठ्यामध्येही वाढ झाली आहे। सकाळी 6 वाजता धरणामध्ये 52.4 TMC पाणी हे उपयुक्त पाणीसाठा होता, तो 97.13% होता। संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तो 52.51 TMC 98% इतका झाला। धरणाची पाणी पातळी ही 4,96,700 मीटरवरून 4,96,740 मीटरपर्यंत वाढवली। धरणामधील एकूण पाणीसाठा हा 116.17 TMC झालाय। दौंड येथील भीमा नदीतील आवक ही दिवसभरामध्ये 49,553 क्युसेकवरून सायंकाळी 44,322 क्युसेकपर्यंत कमी झाली। मात्र स्थानिक पाणलोटामधून येणाऱ्या पाण्यामुळे पूर नियंत्रणाच्या दृष्टीनं विसर्ग हा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान रविवारी उजनी धरणाचा विसर्ग 50,000 क्युसेकपर्यंत कमी केल्यानं सोमवारी पंढरपूरमधील चंद्रभागा नदीची पाणी पातळी 1 ते 1.5 मीटरने घटली होती। वाळवंटामधील मंदिर आणि काही घाटही हे उघडे झाल्यानं नागरिकांना काहीसा दिलासा मिळालाय। मात्र सोमवारी सायंकाळी उजनी धरणामधून पुन्हा 6,000 क्युसेक तर वीर धरणामधून नीरा नदीमध्ये 24,000 क्युसेक विसर्ग हा सुरू करण्यात आलाय। भीमा नदीकाठी पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली। पुराचं पाणी काही ठिकाणी हळूहळू ओसरत असलं तरी अक्कलकोट तालुक्यामधील अळगी, खानापूर आणि हिळी येथील कोल्हापूर पद्धतीनं हे बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत, त्यामुळं नदीपात्रामध्ये उतरणं टाळावं। तसंच नदीकाठच्या गावामधील नागरिकांनी, शेतकऱ्यांनी आणि पशुपालकांनीही दक्षता घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलंय। तहसीलदार सचिन लंगोटे यांनी नदीपात्रात जाणं टाळण्याचंही आवाहन केलं आहे।